मोहिते साहेब, या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, मुख्य गुन्हेगार विकी आहे आणि त्याचे वडील संपतराव त्याला पाठीशी घालतात. पप्पा, राव्याचा फोन आला होता. ती अक्षता त्या प्रसादला भेटायला हॉस्पिटलला गेली होती म्हणे. मग काय आलं? नाही म्हणजे झालं काही नाही, पण होता होता राहिलंच ना. ए सरळ बोल ना, असं गोल गोल वाकड्यात काय बोलतो? पप्पा, ती अक्षता पोलिसांना कळवणार होती म्हणून. नाही म्हणजे तिच्या भावाने तिला तसं काही करू नाही दिलं, तो तिला डायरेक्ट घरीच घेऊन गेला. जाणारच. त्या पाटलाला आपण अशी भीती घातली आहे ना, अरे काय झालं? हे सूरज, काय सगळं ठीक आहे ना? काका, त्या पाटलांच्या घरी एक बाई आली होती, बराच वेळ होती तिथे. इन्स्पेक्टर साहेब, अक्षताने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं असं धाडस दाखवलं. त्याचं चीज व्हायलाच हवं. विकी आणि त्याचे ते मित्र आणि त्याचे वडील संपतराव, सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. बरोबर आहे मॅडम. अक्षता या स्टेटमेंटवर ठाम राहिली तर ही केस स्ट्रॉंग होऊ शकते. पण प्रसादचं स्टेटमेंट ही महत्वाचं आहे. प्रसाद शुद्धीवर आल्यावर त्याचं स्टेटमेंट घेता येईल ना आपल्याला. इन्स्पेक्टर साहेब, मला एक रिक्वेस्ट करायची. म्हणजे अक्षताने विकी आणि त्याच्या मित्रांविरुद्ध स्टेटमेंट दिले हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते हिला हिच्या घरच्यांना त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. म्हणजे माझे 2 सहकारी यांच्या घराबाहेर आहेतच, पण तरीही. डोंट वरी मॅडम, आमचंही प्रोटेक्शन मिळेलच त्यांना. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पाटील, बाहेर कदम आणि मोरे त्यांना अक्षता पाटील यांच्या घरी बंदोबस्ताला पाठवा आणि यात त्यांचा पत्ता आहे. मॅडम, बऱ्याच दिवसापासून या चौकटीबद्दल ऐकायला येत होतं, पण त्याच्याबद्दल कुणी तक्रारच करत नव्हतं. आता या मुलीनं धाडस दाखवलंय, तर माझ्याकडून शक्य ती कारवाई मी नक्कीच करेन. थँक्यू सर. पोलीस डिपार्टमेंटने वेळोवेळी आम्हाला मदत केली. मला खात्री होती यावेळी सुद्धा तुम्ही सहकार्य कराल. थँक्यू सो मच. येऊ आम्ही? मी तुला घरी सोडते. येतो आम्ही. थँक्यू. या